मॉर्निंग. मी प्राध्यापिका कविता मोराडे, समाजशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिव्हिक्स, सिव्हिक मीन्स सिव्हिक ॲक्शन अँड सिव्हिक इनोव्हेशन या संकल्पना अभ्यासणार आहोत. यात नागरी व्याख्या, नागरी कृती आणि नागरी नवउपक्रम यांचा अभ्यास करणार आहोत. एक थोडक्यात सांगायचं झालं, तर ही एक नवीन संकल्पना आपल्याला आज पाहायची आहे. या नवीन संकल्पनेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला सिविक म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. हा आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल आणि सिविक हा शब्द कुठेतरी आपल्याला आधी तरी गेला असेल किंवा आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण ॲडमिशन फॉर्म भरतो, त्यावेळेस आपल्याला एक ॲडमिशन फॉर्म भरत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, की सुरुवातीला तुमचं नाव असतं, तुमची जन्मतारीख असते, त्याच्यानंतरून तुमची कास्ट विचारली जाते. नंतर तुम्ही काय आहात? तुमची नॅशनॅलिटी विचारली जाते. मग तुम्ही इंडियन म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय आहात? भारतीय आहात. भारतीय असल्यामुळे काय होतं साधारण तुम्ही भारताचे नागरिक आहात. बरोबर आहे. मग काय झालं, तर सिव्हिक्स म्हणजे नेमकं काय येतं? तर समाजामधले नागरिकांचे हक्क आणि त्यांचा कर्तव्य यांचा अभ्यास त्याच्यात केला जातो. ज्याला मराठीमध्ये थोडक्यात नागरिकशास्त्राशी तो संबंधित आहे. आता हा शब्द सिव्हिक्स पासून आलेला असून त्याचा नागरिकांशी संबंधित आहे. हा शब्द नागरिकांना प्रभावित करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. विशेषतः शहरी विकासाच्या संदर्भात हा आहे. थोडक्यात जे चांगले नागरिकत्व आणि समाजातील योग्य सदस्यत्वाचा अभ्यास करण्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिव्हिक्स ॲक्शन बद्दल माहिती घ्यायची आहे. सिव्हिक्स ॲक्शन म्हणजे काय? थोडक्यात तर ॲक्शन म्हणजे कृती. बरं, नागरिकांनी एखादी केलेली कृती किंवा आपण भारताचे सर्वसामान्य नागरिक आहोत आणि आपली काहीतरी जबाबदारी आहे त्या संदर्भात. कुठल्याही समस्या असतील, कुठल्याही कृती असतील, त्या संदर्भात काय आहे? नेमकी सिव्हिक्स ॲक्शन म्हणजे नेमकं काय येतं? ही गोष्ट आपल्याला समजण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला पूर्ण बघायच्या आहेत. तर सिव्हिक्स ॲक्शन म्हणजे काय आहे? तर ही एक कृती आहे. जिथे सहभागी समाजातील व सामान्य जीवनातील काही पैलू हे सुधारण्यासाठी कृतींचा समन्वय साधत आहोत आणि जसे ते समाजाची ही कल्पना करता येते. आता या सिव्हिक सेक्शनलाच काय म्हटलं जातं, की नागरी कृतीलाच नागरी प्रतिबद्धता असं म्हटलं जात असतं. थोडक्यात म्हणजे सार्वजनिक चिंतेच्या समस्यांचं निराकरण करणारी ही कोणतीही वैयक्तिक किंवा समूह क्रियापाल आहे. नागरी सहभागामध्ये राजकीय आणि गैर-राजकीय दोन्ही कृतींमध्ये एकत्र काम करणारे समुदाय समाविष्ट असतात. नागरी सहभागाचे ध्येय हे सार्वजनिक समस्यांचं निराकरण करणारं आहे आणि समुदायांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारं असं आहे. आता सिव्हिक सेक्शन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये संकल्पना येत असते, की आपण एक भारताचे नागरिक आहोत आणि त्या भारताचे नागरिक असल्यामुळे ती फक्त आपली जबाबदारी आणि ज्या आपण देशामध्ये राहत असतो त्याच्या संदर्भामध्ये आपली एक काहीतरी आपण म्हणतो, की नैतिक जबाबदारी म्हणून आपण एक ते काम करत असतो. बरोबर आहे. मग आता हे काम करत असताना आपल्याला काहीतरी आपण म्हणतो, की याच्या स्टेप्स कशा असतात, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण एक नागरिक म्हणून विचार करत असतो, तर सोशल ॲक्शन की सॉरी सिव्हिक्स ॲक्शन म्हणजे म्हटल्यानंतर पहिले काय येत असतं, की समाजामधली समस्या काय आहे? म्हणजे आपण काय करतो, एखादी समस्या ती घेत असतो. त्यानंतर त्या समस्येवरती काय करतो, संशोधन करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्ट द प्रॉब्लेम, नंतर रिसर्च द प्रॉब्लेम, ऑर्गनाइज अँड प्लॅन द ॲक्शन आणि सगळ्यात 6वी स्टेप म्हटल्यानंतर इव्होल्यूशन द प्रोजेक्ट. आता ह्या ज्या काही आहे, आपण म्हणतो, की ह्या सिव्हिक्स ॲक्शनच्या स्टेप्स आहे किंवा हे आपण म्हणतो, की सिव्हिक्स ॲक्शन ज्यावेळेस आपण करत असतो किंवा समाजामध्ये ज्या काही नागरी कृती करत असतो, तर त्या कृती साधारणपणे या पायऱ्यांमधनं जात असतात. आता ह्या पायऱ्यांमध्ये जात असताना सगळ्यात पहिले आपल्याला एखादी समस्या निवडावी लागते. नंतर त्या समस्येचं संशोधन करावं लागतं आणि समस्या काय करावी लागते, की त्यानंतर मग ती आयोजित करावी लागते. त्यानंतर कृती करावी लागते आणि कृतीनंतर क्रिया आणि अंमलबजावणी आणि नंतर प्रकल्प किंवा मूल्यांकन करावं लागत असतं. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असताना किंवा सिव्हिक सेक्शनचा आपण अभ्यास करत असताना ज्या स्टेप्स आहे पहिले आपण म्हणजे उदाहरणं आपण घेऊ शकत असतो, की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करतो, की समस्या निवडत असतो. बरोबर आहे?
समस्या निवडल्यानंतर आपण एक सामान्य समस्या घेतली, कुठल्याही स्वरूपाची असो आणि त्याच्यावरती काय करतो, की प्रत्येकजण समजून ते काय करतो, त्याला विशेष असं नाव देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही समाजामधली एक सामाजिक समस्या आपण घेत असतो आणि त्या समस्येबद्दल काय करतो, की प्रत्येक गोष्ट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट जाणून घेतल्यानंतरून त्या समस्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्या समस्या कशाशी निगडीत आहे, हे आपण काय करत असतो, एक अवलोकन करत असतो किंवा आपण म्हणतो की ही समस्या कशाशी निगडीत आहे. त्यानंतर काय करतो, की त्यामधले जे काही प्रभावित लोक आहेत तिथून आपण ते ओळखले जात असतं. म्हणजे ती एक प्रकारची आपण इम्प्लिमेंटेशन करत असतो, की मागील कृती समजून घेण्याचं काम करत असतो. त्याच्यावरती काय झालेलं आहे किंवा या कृतीमागे अनेक जण कसे पद्धतीने फेस झालेले आहेत, हे आपण समजून घेण्याचं काम करतो. आणि नंतर मग काय करत असतो, की साधारणपणे त्या ध्येयाने मग आपण त्या प्रकल्पाचं नियोजन करायचं सुरुवात करत असतो, की आपण थोडक्यात की त्या ध्येयाने सुरुवात करत असतो, की त्यानुसार आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंतर मग काय करतो, क्रिया आणि अंमलबजावणी करतो. म्हणजे कुठली ती आपण जी काही सिव्हिक्स ॲक्शन घेतलेली आहे, त्यानुसार आपण कार्य करण्याचं काम करत असतो. आणि ते आपण काय करतो काम हे एकत्र आणि जबाबदारीने करण्याचं हे काम करत असतो. आणि एकत्र आणि जबाबदारी केल्यानंतर काय करतो असतो आपण, की त्याचा पाठपुरावा म्हणजे मूल्यमापन करत असतो, क्रिया करत असतो. त्यानुसार त्याच्यामध्ये आवश्यक वाटल्यास तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आता सिव्हिक सेक्शनच्या संदर्भामधले जर आपण उदाहरणं जर बघितले, तर कुठल्या-कुठल्या कृती आहेत किंवा आपण ते कुठलं एकत्रितरित्या आपण करू शकतो. तर यामध्ये एक उदाहरण म्हटल्यानंतर की सिव्हिक एक्शनचं जर आपण घेतलं, की रोजगार हमी योजना किंवा आपण म्हणतो, की भ्रष्टाचार झालं, दुष्काळ झालं. या ज्या काही आहे या समस्या झाल्या आणि या समस्येंवरती आपण काय केलं, की त्यांच्या संदर्भामधले या समस्यांमधले सगळे मुद्दे जाणून घेतले. आता ज्या ठिकाणी आपण म्हणतो, की दुष्काळ पडला आहे. मग दुष्काळ पडला आहे, मग इथे दुष्काळ ही ठराविक भागामधली समस्या आहे. मग ती समस्या अनेक लोकांनी एकत्रित येऊन या समस्येचं काय केलं, की आपण म्हणतो ही समस्या घेऊन या समस्येवरती इम्प्लिमेंटेशन म्हणजे ह्या समस्या घेऊन त्याच्यावरती नियोजन करण्याचं काम केलं. मग त्याच्यासाठी काय केलं, की वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करून बघितला. त्याच्यानंतर आपण म्हणतो शेततळे करण्याचा प्रयत्न करून बघितला, की जेणेकरून काय झालं, की याच्यावरती कोणी-कोणी दुष्काळावरती अजून कोणत्या लोकांनी काम केलेलं आहे किंवा याच्यावरती काय करता येऊ शकतं, याच्या बाबतीत काय केलं, की या लोकांनी अ, थोडक्यात आपण म्हणतो, की वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथून मग काय संकलित माहिती करून आपल्या इथे हा प्रयोग कशा पद्धतीने करता येईल, हे काय झाली त्यांची एक संघटितपणे त्यांनी कृती केली. आणि मग काय झालं, की आपण बघितलं, की अनेक दुष्काळग्रस्त जी गावं होती, त्यांनी काय केलं, की एकत्र जमून अनेक लोकं एकत्र आली आणि एकत्र आल्यामुळे काय झालं, की त्यांचा जो भाग आहे, तो दुष्काळग्रस्त न राहता, तो काय झाला, की पूर्णतः आपण म्हणतो की जो आपण म्हणतो की आता याच्यामध्ये त्याचं हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, की कुठेतरी दुष्काळ ही एक समस्या होती आणि त्या समस्येवरती तुम्ही उपाययोजना केला, की अनेक जण किंवा अनेक नागरिक एकत्र येऊन त्यांची त्या समस्येवरती उपाययोजना केल्या. उपाययोजना केल्यानंतर त्यांचं मूल्यमापनही केलं, नियोजनही केलं आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्या गोष्टीतनं म्हणजे की दुष्काळ झाल्यानंतर मग कशा पद्धतीने आपल्याला त्याचं सामोरे जाता येईल. मग त्याच्यावरती काय-काय करता येऊ शकते, काय ॲक्शन त्यांनी केल्या. की सिव्हिक्स ॲक्शन म्हणतो आपण, की त्यांनी ॲक्शन काय केलं, मग त्यांनी शेततळे तयार तयार केले. त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग केलं. जेणेकरून काय झालं, की पाण्याची समस्या तिथंच त्यांची ही झाली. मग ते पाण्याचा वापर ते कशा पद्धतीने करू लागले, मग ते शेतीसाठी करू लागले. मग अनेक जण ज्यांच्या ओसाड विहिरी होत्या, त्या ओसाड विहिरीमध्ये करू लागले. म्हणजे हे त्यांचे झाल्यानंतर मग शेवटी मूल्यमापन काय झालं, की त्यांचं जे गाव आहे, ते पूर्णतः हरित क्रांतीमध्ये किंवा आपण म्हणतो हरित झालं. ही काय झाली तुमची सिव्हिक ॲक्शन झाली. म्हणजे अनेक तुमच्या अ, जवळपासची व्यक्ती किंवा नागरिक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही एखादी समस्या घेऊन ती समस्या तुम्ही शोधून त्या समस्येवरती वेगवेगळे प्रयोग करून नंतर जे प्रयोग उपयोगात आहे त्या प्रयोगांची अंमलबजावणी करून आणि नंतर मग तुम्ही काहीतरी एक ठोस आपण म्हणतो मूल्यमापन केलं. हे थोडक्यात सिव्हिक्स ॲक्शनचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. हेच सांगितलं गेलं आहे, की नागरी सहभागामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक क्रियापालांची एक विस्तृत अशी श्रेणी त्याच्यामध्ये समाविष्ट असते. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मतदान झालं, स्वयंसेवा झालं, गट झालं, क्रियापालक झालं, असे समुदाय अशा अनेक गोष्टींचं आपण इथं आपण घेऊ शकतो, की सिव्हिक ॲक्शन म्हणजे काय येतं, की ज्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी एकत्रित येऊन ती कृती करणं आणि त्या कृतींमधनं काय होणं, की समाजाचा विकास घडणं, समाजामध्ये बदल घडणं. हा एक अपेक्षित त्याच्यामधला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग बघायचा आपल्याला, व्हॉट इस द सिव्हिक्स इनोव्हेशन्स. आता आपल्याला ही एक नवीन संकल्पना आहे. आपण सिव्हिक ॲक्शन बघितलं. आता सिव्हिक इनोव्हेशन जर बघितलं, तर
सिविक इनोव्हेशन म्हटल्यानंतर आपल्याला एक सिविक इनोव्हेशन मीन्स अ न्यू आयडिया, अ मेथड और डिव्हाइस दॅट इम्प्रूव्ह अ सिटी operation and or the lives of a citizen. The civics innovation field can be summarized to include any person of organization applying a new solution to improve public problem. It's involve engage a local citizen, critical problem solving, collaboration across sector, public resource investment, increment and institutional change. Nonetheless, civics action is driven by includes who are motivated to change the current system and looking for a way to make a societal improvement. It's provide an opportunity not only for those working in government but also those individually or organized outside of the government to evaluate and re-imaging government process and service in order to improve everyday lives. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नागरी ही सिविक्स इनोव्हेशन्स ही एक नवीन संकल्पना आहे. एक पद्धत आहे, जे थोडक्यात म्हणतो की आपण नागरी जीवनामधल्या लोकांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही एक आपण म्हणतो की थोडक्यात एक नाविन्यपूर्ण आणि व्यक्ती, संस्था झालं, यामधल्या ज्या काही सार्वजनिक समस्या असतात, त्या सुधारण्यासाठी ते उपाय लागू करत असतं आणि त्या समाविष्ट केले जाऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात कसला-कसला विषय येऊ शकतो? थोडक्यात म्हणजे काय तर जे स्थानिक नागरिक असतात, त्या स्थानिक नागरिकांना यामध्ये इन्व्हॉल्व केलं जात असतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंतर, की ज्या गंभीर समस्या सोडवल्या जात असतात, त्याच्यात जे काही आहे त्याच्यामध्ये सहकार्यात्मक तुमची भूमिका ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटले तर सार्वजनिक म्हणजे जे काही आहे सार्वजनिक गुंतवणूक, संधान गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असते. आता ही जी काही संकल्पना आहे, सिव्हिक्स इनोव्हेशन किंवा नागरी नवसंकल्पना, ही साधारणपणे व्यक्तीद्वारेच चालवली जात असते. जी म्हणजे आपण म्हणतो, की बदलती व्यवस्था किंवा व्यवस्था बदलण्यास ही प्रवृत्त करत असते. म्हणजे थोडक्यात सामाजिक सुधारणा करण्याचा मार्ग हा शोधत असते. आता आपण म्हणतो, की बदल किंवा आपण म्हणतो, की हे केवळ सरकारचंच काम राहणार नाही, तर सरकारच्या बाहेरील व्यक्ती किंवा आपल्या संस्था दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी सुद्धा या सरकारी प्रक्रिया किंवा सेवांचं मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची संधी या देत असतात. आता आपण म्हटलं थोडक्यात तर व्हॉट इज सिव्हिक्स इनोव्हेशन्स? तर यामध्ये आपल्याला आता सिव्हिक इनोव्हेशन ही एक सुद्धा आपण म्हणतो, की एक नवीन संकल्पना आहे. ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तर समजून घ्यायची आहे. नक्की काय आहे सिव्हिक इनोव्हेशन? तर आता आपण थोडंसं त्याचं आपण म्हणतो, की वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अजून त्याच्यावरती विचार चालू आहे किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती विचार होत गेला आहे. तर तो विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. सिव्हिक इनोव्हेशन म्हटल्यानंतर by simply combining those defined, we can say broadly that civic innovation means a new idea, method, or devices that improves a city's operation and or the lives its a citizen. Even more generally, the civics innovation field can be summarized to include any person or organization applying a new solution to. विद्यार्थी मित्रांनो, ही नागरी नवकल्पना आहे. म्हणजे काय आहे? तुम्हाला सांगितलं, की एक नवीन कल्पना आहे, पद्धत आहे, साधन आहे, जे शहरांचं कार्य किंवा नागरिकांचं जीवन सुधारण्याचं काम करतं. सर्वसाधारणपणे एक आपण म्हणतो, की व्यक्ती किंवा संस्था यामध्ये आपण म्हणतो, की त्याचा समावेश करून किंवा नवीन एक उपाययोजना ती लागू करू शकते. तसाच परत अजून एका नवीन गोष्टीतनं किंवा नवीन ही जी संकल्पना आहे, नवीन पद्धतीने पण मांडण्यात आली, की आपण म्हणतो, की जिथं लोकं एकत्रित येऊन किंवा आपण म्हणतो, की जिथं संस्था ह्या एकत्र येऊन, की एक सामान्य उद्देश ठेवून त्या एकत्रित येऊन व्यक्तीच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. आता इथं आपण म्हटलं, "वी सी ॲज अ encompassing ऑल द इन्व्हेन्शन दॅट एम टू ॲडव्हान्स प्रोग्रेस इन द सोसायटी अँड सिस्टमॅटिकली इंट्रागेट the relevant social group. The concept based on the sharing between different discipline, sectors, and area openly and on the equal footing with the aim developing solution that can be put into the practice. म्हणजे काय आता आता थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो,
की समाजामध्ये प्रगती करत असताना समाजामधील जे काही सामाजिक गटांना पद्धतशीरपणे समकालीन उद्दिष्ट साध्य करण्याकरता या ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या ठरत असतात. ही संकल्पना विविध क्षेत्र, विविध अशा आपण म्हणतो की व्यवहारामध्ये, समाजामध्ये ही विकसित करण्यासाठी एका समान पातळीवरती त्या आधारित असतात. सिव्हिक इन्व्हेन्शन, the development of a new or better method, process, system, or technologies by the citizen to address challenge or harness opportunity for creating better future, possibility influence or transform system that impact their lives, build construction onto other to the place to the culture. विद्यार्थी मित्रांनो, नागरिकांद्वारे काही किंवा अधिक चांगल्या पद्धतीने प्रक्रिया प्रणाली तंत्रज्ञानाचा विकास केला जात असतो. एक आव्हाने आणि संधीचा वापर करून एक चांगलं भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न हा सिव्हिक्स इनोव्हेशन मधनं केला जात असतो. व्यक्तीच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या ज्या काही कार्यप्रणाली आहेत, त्याचा सकारात्मक प्रभाव टाकण्याचा परिणाम इथं परिवर्तन करण्याचं काम इथं केलं जात असतं. तसेच इतरांशी किंवा संस्कृतीशी एक संबंध निर्माण करण्याचं काम देखील इथं केलं जात असतं. आता आपल्याला बघायचं आहे की इम्पोर्टन्स ऑफ अ सिव्हिक इनोव्हेशन्स. सिव्हिक इनोव्हेशनचं महत्त्व काय आहे? The growth in and importance of a civic innovations can be seen urban and mobility project, a farm small smartphone application to report to providing a real-time public transist data maps. Civics innovation have allocated the public to engage with the urban transportation system and notify their government official about the probability like a never before. Local government now have more reliable data to incorporate to into the transportation decision and making process. Example, Setu for COVID tracking, e-pass transportation, and Aadhaar card for a direct benefit transfer. विद्यार्थ्यांनो, आपल्याला सिव्हिक्स इनोव्हेशनची महत्त्व काय आहे तर शहरामधील गतिशीलता प्रकल्पामध्ये आपल्याला दिसून येत असते की ज्यावेळेस आपण स्मार्टफोनमुळे आपल्याला की आपण म्हणतो की मॅपिंगमुळे आपल्याला आज आपण म्हणतो की इथं बस आपण म्हणतो फोनवरती आपल्याला लगेच लोकेशन कळू शकतं की जेणेकरून खड्डे कळवण्यापासून नंतर रिअल टाईम सार्वजनिक परिवहन डेटा नकाशे अशा नवीन नवीन ज्या काही संकल्पना आहे की नवीन एक कल्पनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये संलग्न राहण्यासाठी त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी ती अनुमती दिली जात असते. जसं यापूर्वी कधीही नव्हतं. आपण बघितलं की गुगल मॅप ही संकल्पना आली. तर ती कधीही नव्हती. बरोबर आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय आता सिव्हिक इनोव्हेशनमध्ये येत असतात. म्हणजे आता उदाहरण सांगितलं की कोविड ट्रॅकिंगसाठी आरोग्य सेतू. बरोबर आहे की नाही? नंतर वाहतुकीसाठी आपण म्हणतो की ई पासपोर्टचा लाभ. नंतर हस्तांतरणी आपलं आधार कार्ड. म्हणजे ह्या सगळ्या नवीन ज्या संकल्पना आहेत त्या सिव्हिक इनोव्हेशनच्या संदर्भामध्ये निगडीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सिव्हिक इनोव्हेशन हा शब्द जरी आपल्यासाठी नवीन असला किंवा एक नवीन काहीतरी आहे, तर आपण म्हणतो की पुरोगामी चळवळीपासून किंवा म्हणतो की नेतृत्व करणाऱ्या नागरिकांचा एक समुदायाचा एक मोठा आपला समृद्ध इतिहास आहे, की आपण कुठलंही काम करत असताना जे संघटन, संसाधन, सामायिकरण मार्गांचा अवलंब करून करत असतो. म्हणजे सामाजिकरण एक चळवळ आपण त्याच्यातनं निर्माण होत असते. तसेच वाढत्या सहभागामधनं म्हणजे कल्याणकारी राज्यांच्या दृष्टिकोनातनं सिव्हिक इनोव्हेशन हा एक आपण म्हणतो की एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळत असते. सिव्हिक इनोव्हेशन जर म्हटलं, द डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू बेटर अँड मेथड प्रोसेस सिस्टीम ऑर टेक्नॉलॉजी बाय सिटिझन टू ॲड्रेस चॅलेंज ऑर हार्नेस अपॉर्च्युनिटी फॉर क्रिएटिंग बेटर फ्युचर पॉसिबिलिटी इन्फ्लुअन्स अ ट्रान्सफॉर्म सिस्टीम दॅट इम्पॅक्ट देअर लाईफ अँड बिल्ड कनेक्ट टू अदर प्लेस ऑन द ऑर टू कल्चर. म्हणजेच काय तर थोडक्यात की नागरिकांद्वारे नवीन आणि अधिक चांगल्या पद्धती, प्रक्रिया, प्रणाली, तंत्रज्ञानाचा विकास करून आव्हाने हाताळणे किंवा चांगले भविष्य निर्माण करण्याच्या संधीचा उपयोग करणे आणि त्यांचा जीवनावरती परिणाम करणाऱ्या प्रणालीवरती सकारात्मक प्रभाव टाकणे किंवा परिवर्तन करणे आणि इतरांना स्थान किंवा संस्कृतीशी जोडणे. एक उदाहरण सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोविड 19च्या काळामध्ये आता नक्कीच आपली कोविड-19 ही सामाजिक आपण म्हणतो की सोशल प्रॉब्लेम हा तयार झाला होता. या कोविड-19च्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा अनेक ठिकाणी कमी पडत होता दुसऱ्या लाटेमध्ये साधारणपणे.
तर ऑक्सिजन पुरवठा तयार करण्यासाठी एक नवीन प्रणाली आपण कार्यान्वित केली. हे काय झालं, एक सिव्हिक इनोव्हेशन झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल, की आपल्याकडे कोव्हिड-19 ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोव्हिड-19 मुळे सगळं जग थांबलं, सगळ्या गोष्टी थांबून गेल्या. पण एज्युकेशन सिस्टम आपण म्हणतो, की जी थांबली नाही. जिने काय केलं, की पर्यायी व्यवस्था काहीतरी एक निवडून किंवा पर्यायी व्यवस्थेचा एक शोध घेतला. मग पर्यायी व्यवस्था काय झालं, की ऑनलाईन पद्धत आली. बरोबर आहे, की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, की ज्यावेळेस कोव्हिड-19 नव्हता त्याच्या आधी तुम्हाला Google Meet, Zoom बरोबर आहे. ह्या संकल्पना ह्या सगळ्या तुमच्यासाठी नवीन होत्या. बरोबर आहे आणि त्याही तुम्ही काय केल्या, की आत्मसात करून घेतल्या. परंतु हे काय झालं नवीन झालं. एज्युकेशन सिस्टमच्या बाबतीमध्ये काय झालं, एक मोठं नवीन इनोव्हेशन झालं, की आपण घर बसल्या आज आपण नॅशनल, इंटरनॅशनल अशा मोठ्या स्वरूपामध्ये काय झालं, की आपण एकमेकांशी कनेक्ट होऊन गेलो. कुठल्यातरी एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण काय झालो, की एकमेकांशी कनेक्ट झालो. म्हणजे हे काय झालं, की नागरिकांसाठी एक काहीतरी एक इन्व्हेशन होतं. बरोबर आहे. आणि हेच काय झालं, की हे सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, की आज आपण म्हणतो, की आज Google क्लास झालं. त्याच्यानंतर Google क्लासमुळे आज आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे कुठेतरी, की व्यक्तींनी एकत्रित येऊन, की त्या समस्यांवरती काहीतरी अडचणीवरती मात करून आणि आपल्याला एक नवीन इन्व्हेन्शन इथं किंवा एक नवीन शोध आपल्याला इथं सांगण्यात आलेला आहे. आता व्हाय इज द सिव्हिक इनोव्हेशन इज अन इम्पोर्टंट? का बरं महत्वाचं आहे बरं? तर रिकॉग्नाइज अँड ॲक्चुअली फॉस्टरिंग civics innovation brings new life into the place civil society, creating democratic, inclusive, and sustainable futures. As we face challenges like a global pandemic, climate change, reflecting cafeteria desert like to fairs and falls and drawing social inequality, we see both the crack in the system that mean to a effects, but also innovations response citizen and community have that not only offer alternative but actual democratic possibility for a new way doing things. Further, for a growing number of people are clear that things like welfare and service system just are not creating the outcome they promise without the least the active engage or a beast a co-creation and production of a new approach just tweaking the system at the edge has not led to any real change despite many costly reforms and the requires. म्हणजेच विद्यार्थ्यांनी थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर ही एक नवीन जी काही संकल्पना आहे सिव्हिक्स इनोव्हेशन किंवा नागरी नवकल्पना याच्यामध्ये काय म्हणतो की आपण प्रत्यक्षात प्रोत्साहन देणे याच्यामध्ये लोकशाही सर्वसमावेश शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी किंवा नागरी समाजाच्या ठिकाणी एक नवीन आपण म्हणतो नवीन जीवन प्रणाली आपण आत्मसात करत असतो. तुम्हाला सांगितलं इतक्यातच मी उदाहरण दिलं की कोविड-19च्या पिरियडमध्ये आपण कशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टमवरती कशा पद्धतीने मात केली. त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपण आरोग्याच्या ज्या काही समस्या म्हणजे ऑक्सिजनसाठी जो तुटवडा मिळत होता तो अनेक ठिकाणी आपल्याला लाईव्ह आपल्याला बघत मिळत होता, की आरोग्य सेतू जे काही ॲप आहे. म्हणजे असं म्हणतो की आपण एक नवीन सिव्हिक्स म्हणजे नागरिकांसाठी ते एक नवीन इन्व्हेन्शन होतं. बरोबर आहे? जागतिक महामारी, हवामानामधला बदल, परिणाम म्हणजे आणि आग, नंतर पूर यासारख्या ज्या काही आपत्ती असतात, ज्या काही सामाजिक समस्या असतात, त्यांना आव्हानांना तोंड देत असताना आपल्याला या दोन्ही प्रणालीमध्ये आपल्याला काय तर या प्रभावी ठरत असतात. त्यामुळेच आपण म्हणतो, की समुदायांना वेगवेगळ्या म्हणजे प्रतिसाद देण्यासाठी, की या नवीन पद्धती आपल्याला महत्त्वाच्या ठरत असतात आणि त्या नवीन पद्धतीचा किंवा प्रणालीचा आपण नक्कीच विचार हा करत असतो आणि नवीन ही पद्धत आपण तयार करत असतो. आता आपण म्हणतो, की ही जी पद्धत आहे, ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येत असते, की ही एक नवीन विद्यमान पद्धती आहे. तिचा दृष्टिकोन काय असतो, की लोकांना एकत्रित करणं, त्याच्यानंतरून चांगला त्याचा इम्पॅक्ट म्हणजे किंवा आपण म्हणतो चांगल्या पद्धतीने त्याची भूमिका बजावण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. असं इन्व्हेन्शन म्हणजे एक फ्रेम तयार करणं किंवा आपण म्हणतो, की नागरिकांची जी काही स्थिती आहे त्याच्यामधला बदल आपण इथे जाणून घेण्याचा काम हे करत असतो. आणि थोडक्यात काय असतं, की एक लवचिकता निर्माण करून एक बरीचशी चर्चा करून एक नवीन नवकल्पना किंवा एक अनुकूल असा प्रतिसाद तयार करण्याचं काम करत असतो. धन्यवाद.